शिक्षक पात्रतेसाठी महामॅरेथॉन। तुमची तयारी होणार आणखी पक्की। संपूर्ण भूगोल एकाच व्हिडिओमध्ये। 100 पैकी किती उत्तरे बरोबर येणार? चला यश निश्चित करूया। प्रश्न पहिला, महाराष्ट्र पठाराची निर्मिती प्रामुख्याने कशामुळे झाली आहे? भूकंपामुळे, ज्वालामुखीच्या भेगीय उद्रेकामुळे, वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे, हिम नदीच्या अपक्षरणामुळे? योग्य उत्तर ज्वालामुखीच्या भेगीय उद्रेकामुळे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा? योग्य उत्तर अहमदनगर। सातमाळा अजिंठा डोंगररांग खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांच्या खोऱ्यांना वेगळी करते? कृष्णा आणि भीमा, गोदावरी आणि भीमा, तापी आणि गोदावरी, नर्मदा आणि तापी? आणि उत्तर आहे तापी आणि गोदावरी। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग, रायगड की कोल्हापूर? योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग। पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याची उत्तर सीमा कोणत्या पर्वतरांगेने निश्चित केली आहे? सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वत, बालाघाट डोंगर, मेळघाट डोंगर? उत्तर आहे सातपुडा पर्वत। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात रेगूर काळी मृदा प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते? तांदूळ, कापूस, चहा की बाजरी? योग्य उत्तर आहे कापूस। पुढील प्रश्न, माथेरान हा प्रसिद्ध थंड हवेचा घाट किंवा ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड, सातारा, ठाणे, रत्नागिरी? योग्य उत्तर आहे रायगड। पुढील प्रश्न, भारतातील सर्वात प्राचीन वली पर्वत कोणता आहे? 1 नंबर वली पर्वत, वली पर्वत, 3 नंबर सातपुडा, 4 नंबर सह्याद्री? आणि उत्तर आहे अरवली। पुढील प्रश्न, लोकसंख्येच्या घनतेच्या बाबतीत भारताचा विचार करता 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक घनता असलेले राज्य कोणते? महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार की उत्तर प्रदेश? योग्य उत्तर आहे बिहार। खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? गोदावरी, कृष्णा, नर्मदा, कावेरी? आणि योग्य उत्तर आहे नर्मदा। पुढील प्रश्न, पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? 24 तास, 365 दिवस, 12 तास, 48 तास? योग्य उत्तर 24 तास। पुढील प्रश्न, वातावरणामध्ये प्रामुख्याने कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक सुमारे 78% असते? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन की आर्गॉन? उत्तर आहे नायट्रोजन। लोणार हे उल्कापातामुळे तयार झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? वाशिम, बुलढाणा, अकोला की जालना? योग्य उत्तर आहे बुलढाणा। भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे? महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात की आंध्र प्रदेश? आणि योग्य उत्तर आहे गुजरात। पुढील प्रश्न, हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिसा, झारखंड? आणि योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश। सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? शनी, गुरु, मंगळ की पृथ्वी? योग्य उत्तर आहे गुरु। पुढील प्रश्न, सह्याद्री पर्वताला महाराष्ट्रात दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? अरवली पर्वत, सातपुडा पर्वत, पश्चिम घाट की पूर्व घाट? योग्य उत्तर आहे पश्चिम घाट। पुढील प्रश्न, गोदावरी आणि कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यांना कोणती डोंगररांग वेगळी करते? सातमाळा डोंगररांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, शंभू महादेव डोंगररांग, अजिंठा डोंगररांग? योग्य उत्तर आहे शंभू महादेव डोंगररांग। महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र खालीलपैकी कोणत्या पिकाखाली आहे? गहू, कापूस, ऊस की तांदूळ? आणि योग्य उत्तर आहे ऊस। पुढील प्रश्न, भीमा नदीचा उगम महाराष्ट्रात कोठे होतो? त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, महाबळेश्वर की मुलताई? आणि योग्य उत्तर आहे भीमाशंकर। पुढील प्रश्न, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे, नंदुरबार, जळगाव की अमरावती? आणि योग्य उत्तर आहे नंदुरबार।
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर, गडचिरोली, पुणे की नाशिक? योग्य उत्तर आहे अहमदनगर. दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? महाबळेश्वर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर की अमरकंटक? उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. पुढील प्रश्न. महाराष्ट्राच्या पश्चिमेस असलेल्या अरबी समुद्राला लागून असलेल्या किनारपट्टीला काय म्हणतात? मलबार किनारा, कोरोमंडल किनारा, कोकण किनारा, उत्कल किनारा? उत्तर आहे कोकण किनारा. पुढील प्रश्न. कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तानाजीनगर, शिवसागर, नाथसागर, लक्ष्मीसागर? उत्तर आहे शिवसागर. पुढील प्रश्न. जायकवाडी हे भव्य धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? कृष्णा, भीमा, गोदावरी की तापी? आणि योग्य उत्तर आहे गोदावरी. पुढील प्रश्न. भारतातील सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती आहे? गोदावरी, गंगा, ब्रह्मपुत्रा की सिंधू? उत्तर आहे गंगा. पुढील प्रश्न. चिल्का हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? राजस्थान, ओडिसा, केरळ की आंध्र प्रदेश? आणि योग्य उत्तर आहे ओडिसा. पुढील प्रश्न. भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? भाकरानंगल, हिराकूड, टिहरी धरण, नागार्जुन सागर? आणि योग्य उत्तर आहे टिहरी धरण. सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? शुक्र, बुध, पृथ्वी की मंगळ? आणि योग्य उत्तर आहे बुध. पृथ्वीवरील दोन रेखावृत्तामधील अंशात्मक अंतर किती मिनिटाच्या वेळेच्या फरकाचे असते? 1 मिनिट, 4 मिनिट, 15 मिनिट की 60 मिनिट? आणि योग्य उत्तर आहे 4 मिनिट. पुढील प्रश्न. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? हायग्रोमीटर, थर्मामीटर, बॅरोमीटर की ॲनिमोमीटर? उत्तर आहे बॅरोमीटर. पुढील प्रश्न. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी सुमारे किती दिवस लागतात? 15 दिवस, 27.3 दिवस, 30 दिवस की 365 दिवस? योग्य उत्तर आहे 27.3 दिवस. पुढील प्रश्न. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरी केला जातो? आणि योग्य उत्तर आहे 5 जून. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणता खडक हा रूपांतरित खडक आहे? ग्रॅनाइट, संगमरवर, बेसाल्ट की वाळूचा खडक? आणि योग्य उत्तर आहे संगमरवर, ज्याला आपण मार्बल असे म्हणतो. पुढील प्रश्न. महाराष्ट्रात फळांचे राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणते फळ सर्वात प्रसिद्ध आहे? संत्री, हापूस आंबा, केळी की द्राक्षे? आणि योग्य उत्तर आहे हापूस आंबा. मित्रांनो, जर का तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न मालिका आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढील प्रश्नमालिका तुम्हाला तत्काळ मिळेल. तर बघूया पुढचा प्रश्न. भीमा आणि गोदावरी नद्यांच्या खोऱ्यांना कोणती डोंगर रांग वेगळी करते? सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव की सातपुडा? योग्य उत्तर आहे हरिश्चंद्र बालाघाट. तापी नदीचा उगम मध्य प्रदेशात कोठे होतो? अमरकंटक, मुलताई, बेडाघाट की सातपुडा? उत्तर मुलताई. समोरचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा की गोंदिया? आणि योग्य उत्तर आहे गडचिरोली. पुढील प्रश्न. भारतातील दक्षिण टोक म्हणून ओळखले जाणारे इंदिरा पॉइंट कोठे स्थित आहे? कन्याकुमारी, निकोबार बेट समूह, लक्षद्वीप की रामेश्वरम? योग्य उत्तर आहे निकोबार बेट समूह. पुढील प्रश्न. दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? 21 जून, 22 डिसेंबर, 23 मार्च की 23 सप्टेंबर? योग्य उत्तर आहे 22 डिसेंबर. पुढील प्रश्न. जागतिक प्रमाणवेळ GMT कोणत्या शहरावरून निश्चित केली जाते? न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस की टोकियो? आणि योग्य उत्तर आहे लंडन, ज्याला आपण ग्रीनविच असे म्हणतो.
सुएझ कालवा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो? अरबी समुद्र आणि लाल समुद्र, भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र, कॅस्पियन समुद्र आणि काळा समुद्र, की अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर? योग्य उत्तर आहे भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र. पुढील प्रश्न, काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी आणि कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? एकशिंगी गेंडा आसाम, वाघ मध्य प्रदेश, हत्ती केरळ, की सिंह गुजरात? आणि उत्तर आहे एकशिंगी गेंडा आसाम. पुढील प्रश्न, भाखरा नांगल हा भव्य बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गंगा नदीवर, सतलज नदीवर, महानदी नदीवर, की सिंधू नदीवर? आणि योग्य उत्तर आहे सतलज नदीवर. काळी मृदा कोणत्या खडकाच्या विदर्णातून तयार होते? ग्रॅनाइट, बेसाल्ट, जांबा, की चुनखडक? आणि योग्य उत्तर आहे बेसाल्ट. पुढील प्रश्न, हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणाला काय म्हणतात? तापमान, आर्द्रता, वृष्टी, की सांद्रीभवन? आणि योग्य उत्तर आहे आर्द्रता. पुढील प्रश्न, त्सुनामी हा मूळ शब्द कोणत्या भाषेतील आहे? चीनी, जपानी, कोरियन, की इंग्रजी? आणि योग्य उत्तर आहे जपानी. भारतातील सर्वाधिक चहाचे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? 1. कर्नाटक, 2. आसाम, 3. पश्चिम बंगाल, 4. तामिळनाडू? आणि योग्य उत्तर आहे 2. आसाम. पुढील प्रश्न, सुंदरबन त्रिभुज प्रदेश कोणत्या नद्यांमुळे तयार झालेला आहे? गंगा व ब्रह्मपुत्रा, सिंधू व झेलम, की गोदावरी व कृष्णा, की नर्मदा व तापी? आणि योग्य उत्तर आहे 1. गंगा व ब्रह्मपुत्रा. भाभा अणुसंशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? पुणे, मुंबई, नागपूर, की तारापूर? आणि योग्य उत्तर आहे मुंबई, तुर्भे येथे. पुढील प्रश्न, हिराकुड हा भारतातील सर्वात लांब धरण प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गोदावरी, महानदी, गंगा, की कावेरी? आणि याचे योग्य उत्तर आहे महानदी. तिसरं, थारचे वाळवंट भारताच्या कोणत्या भागात स्थित आहे? दक्षिण भाग, वायव्य भाग, ईशान्य भाग, की पूर्व भाग? योग्य उत्तर वायव्य भाग. पुढील प्रश्न, वातावरणातील कोणत्या थरामुळे पृथ्वीवरील रेडिओ संदेश दळणवळण शक्य होते? तपांबर, आयनांबर, स्थितांबर, बाह्यांबर? आणि याचे योग्य उत्तर आहे 2. आयनांबर. पुढील प्रश्न, जगातील आकाराने सर्वात मोठा महासागर कोणता? अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, की ज्याला आपण प्रशांत महासागर म्हणतो, हिंदी महासागर, की आर्क्टिक महासागर? आणि याचे योग्य उत्तर आहे 2. पॅसिफिक महासागर. पुढील प्रश्न, 2 नद्यांच्या दरम्यानच्या सुपीक जमिनीला काय म्हणतात? त्रिभुज प्रदेश, दुआब, खाडी, की बेट? आणि योग्य उत्तर आहे दुआब. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील राधानगरी हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? 1. वाघ, 2. गवा, 3. शेकरू, 4. काळवीट? योग्य उत्तर आहे 2. गवा, ज्याला बायसन म्हणतात. पुढील प्रश्न, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या डोंगररांगेत आहे? सातपुडा डोंगररांग, सह्याद्री डोंगररांग, अजिंठा डोंगररांग, की मेळघाट डोंगररांग? योग्य उत्तर आहे 2. सह्याद्री डोंगररांग. पुढील प्रश्न, गोदावरी नदीची उपनदी असलेली मांजरा नदी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यातून वाहते? 1. लातूर व बीड, 2. नागपूर, 3. कोल्हापूर, 4. अमरावती? योग्य उत्तर आहे 1. लातूर व बीड. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात दगडी कोळशाचे प्रमुख साठे कोणत्या नदीच्या खोऱ्यात आढळतात? कृष्णा खोरे, वर्धा वैनगंगा खोरे, गोदावरी खोरे, की कोयना खोरे? आणि याचे योग्य उत्तर आहे वर्धा वैनगंगा खोरे. पुढील प्रश्न, चहाच्या लागवडीसाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची जमीन आवश्यक असते? दलदलीची जमीन, डोंगराळ व पाण्याचा निचरा होणारी जमीन, अतिशय सपाट व गाळाची जमीन, की वाळवंटी जमीन? आणि योग्य उत्तर आहे 2. डोंगराळ व पाण्याचा निचरा होणारी जमीन. पुढील प्रश्न, पृथ्वीवरील सर्वात खोल गर्ता कोणती आहे? जावा गर्ता, मारियाना गर्ता, प्युर्तो रिको गर्ता, की सुंदा गर्ता? आणि योग्य उत्तर आहे 2. मारियाना गर्ता. पुढील प्रश्न, विषुववृत्तावर सूर्यकिरणे कशी पडतात? तिरपी पडतात, लंबरूप पडतात, वक्राकार, की अजिबात पडतच नाही? तर योग्य उत्तर आहे लंबरूप.
विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. पुढील प्रश्न. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये आल्यावर कोणते ग्रहण होते? 1. चंद्रग्रहण, 2. सूर्यग्रहण, 3. खग्रास चंद्रग्रहण, 4. कंकणाकृती चंद्रग्रहण. आणि योग्य उत्तर आहे सूर्यग्रहण. चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये आल्यावर सूर्यग्रहण होते. पुढील प्रश्न. स्थानिक वेळेतील फरक शोधण्यासाठी कशाचा वापर केला जातो? अक्षवृत्ते, रेखावृत्ते, विषुववृत्त की कर्कवृत्त? योग्य उत्तर आहे रेखावृत्ते. पुढील प्रश्न. महाराष्ट्रात केळीच्या उत्पादनासाठी कोणता जिल्हा जगात किंवा भारतात प्रसिद्ध आहे? नाशिक, जळगाव, सोलापूर की सांगली? आणि याचे योग्य उत्तर आहे जळगाव. पुढील प्रश्न. भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात आहे? गोदावरी नदी, नाशिक, 2. प्रवरा नदी, नगर, 3. भीमा नदी, पुणे, 4. मुळा नदी, पुणे. आणि याचे योग्य उत्तर आहे प्रवरा नदी, अहमदनगर. पुढील प्रश्न. महाराष्ट्राची सर्वात लांब सीमारेषा कोणत्या राज्यासोबत जोडलेली आहे? गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक की तेलंगणा? आणि याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढील प्रश्न. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी सुमारे किती किलोमीटर आहे? 450 किलोमीटर, 668 किलोमीटर, 1465 किलोमीटर की 800 किलोमीटर? आणि योग्य उत्तर आहे 668 किलोमीटर. पुढील प्रश्न. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा की गोवा? आणि याचे योग्य उत्तर आहे छत्तीसगड. प्रश्न. महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे जी खच दरीतून वाहते? गोदावरी, तापी, कृष्णा की भीमा? आणि योग्य उत्तर आहे तापी. पुढील प्रश्न. हरिश्चंद्रगड हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, अहमदनगर, नाशिक की ठाणे? योग्य उत्तर आहे अहमदनगर. पुढील प्रश्न. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? उल्हास, वैतरणा, सावित्री की वशिष्ठी? आणि योग्य उत्तर आहे उल्हास. पुढील प्रश्न. जांभी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात प्रामुख्याने आढळते? विदर्भ, दक्षिण कोकण, मराठवाडा की खानदेश? योग्य उत्तर दक्षिण कोकण. पुढील प्रश्न. पेंच हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती, नागपूर, चंद्रपूर की गोंदिया? आणि योग्य उत्तर आहे नागपूर. पुढील प्रश्न. महाराष्ट्रात संत्र्यांचे शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? नाशिक, नागपूर, जळगाव की पुणे? आणि योग्य उत्तर आहे नागपूर. पुढील प्रश्न. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? 5वा, 7वा, 10वा की दुसरा? योग्य उत्तर आहे 7वा. भारतात मान्सून वारे सर्वप्रथम कोणत्या राज्यात प्रवेश करतात? महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू की गोवा? योग्य उत्तर आहे केरळ. पुढील प्रश्न. सिंधू नदीचा उगम कोठे होतो? मानसरोवर, तिबेट, अमरकंटक, गंगोत्री की रोहतांग पास? आणि उत्तर आहे मानसरोवर, तिबेट. पुढील प्रश्न. नागार्जुन सागर हा जलविद्युत व सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? कावेरी, कृष्णा, गोदावरी की महानदी? आणि योग्य उत्तर आहे कृष्णा. पुढील प्रश्न. सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते आहे? दिल्ली, कोची, मुंबई की बेंगळुरू? आणि उत्तर आहे कोची. पुढील प्रश्न. भारतातील कोणत्या राज्याला 5 नद्यांची भूमी म्हणतात? उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा की बिहार? आणि योग्य उत्तर आहे पंजाब. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या विभागात आढळतो? तपांबर, स्थितांबर, दलांबर की बाह्यांबर? आणि योग्य उत्तर आहे स्थितांबर. पुढील प्रश्न. पृथ्वीचा कडक बाह्य थर ज्याला आपण जमीन म्हणतो त्याला काय म्हणतात? प्रावरण, शिलावरण, गाभा की जलावरण? आणि योग्य उत्तर आहे शिलावरण.
पुढील प्रश्न, रात्रीच्या वेळी समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? दरी वारे, मतलई वारे, खारे वारे की पर्वतीय वारे? आणि योग्य उत्तर आहे मतलई वारे, ज्याला जमीन वारे असे म्हणतात. पुढील प्रश्न, ग्रँड कॅन्यन ही जगातील सर्वात मोठी घळी कोणत्या नदीमुळे तयार झाली आहे? नाईल नदी, कोलोराडो नदी, ॲमेझॉन नदी की मिसिसिपी नदी? आणि योग्य उत्तर आहे कोलोराडो नदी. पुढील प्रश्न, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ॲमेझॉन, नाईल, यांगत्झे की मिसिसिपी? आणि याचे योग्य उत्तर आहे नाईल. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये प्रामुख्याने कोणते धातू आढळतात? सिलिका आणि ॲल्युमिनियम, निकेल आणि लोह, सिलिका आणि मॅग्नेशियम की तांबे आणि जस्त? आणि याचे योग्य उत्तर आहे 2, निकेल आणि लोह. पुढील प्रश्न, सालेहेर आणि मुल्हेर हे प्रसिद्ध किल्ले व शिखरे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत? पुणे, नाशिक, सातारा की औरंगाबाद? योग्य उत्तर आहे नाशिक. अजिंठा व वेरूळच्या डोंगर रांगामध्ये कोणत्या लेण्या प्रसिद्ध आहेत? घारापुरी, अजिंठा वेरूळ लेणी, भाजे लेणी की कार्ला लेणी? आणि योग्य उत्तर आहे अजिंठा वेरूळ लेणी. पुढील प्रश्न, गोदावरी नदीला मिळणारी प्राणहिताई नदी कोणत्या नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे? 1 नंबर वैनगंगा, वर्धा, पैनगंगा. 2 नंबर भीमा व सीना. 3 नंबर तापी व पूर्णा. 4 नंबर मांजरा व प्रवरा. आणि योग्य उत्तर आहे 1, वर्धा, वैनगंगा व पैनगंगा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे सुरू करण्यात आले? कोयना, खोपोली, राधानगरी की येलदरी? आणि याचे योग्य उत्तर आहे खोपोली. पुढील प्रश्न, रंधा धबधबा म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर आहे? प्रवरा, गोदावरी, कृष्णा की कुंडलिका? तर हा धबधबा प्रवरा या नदीवर आहे. पुढील प्रश्न, उजनीय धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? गोदावरी, भीमा, सीना की नीरा? आणि योग्य उत्तर आहे भीमा. भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ व्यापणारी मृदा कोणती? काळी मृदा, गाळाची मृदा, तांबडी मृदा की वाळवंटी मृदा? आणि याचे योग्य उत्तर आहे 2, गाळाची मृदा. समोरील प्रश्न, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम, राजस्थान? योग्य उत्तर आहे उत्तराखंड. पुढील प्रश्न, भारतातील हिवाळी पावसाचे प्रमुख कारण कोणते आहे? 1, नैऋत्य मान्सून वारे. 2, ईशान्य मान्सून वारे. 3, स्थानिक वारे की 4, चक्राकार वारे? आणि योग्य उत्तर आहे 2, ईशान्य मान्सून वारे, की ज्याला आपण परतीचा पाऊस असंही म्हणतो.